छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा. आवाज कुणाचा शिवसेनेचा. शिहू जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या प्रीती कुथे पंचायत समितीसाठी उद्धव कुथे शिवसेनेचे उमेदवार. रायगड जिल्हा परिषदेच्या शिहू गटातून प्रीती कुथे तर पेन पंचायत समितीसाठी शिहू गणातून उद्धव कुथे यांनी शिवसेना शिंदे गटातून अर्ज दाखल केलाय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र दळवी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही उभे आहोत. जनतेसाठी लढणारे, जनतेसाठी काम करण्यासाठी आपला माणूस निवडा असं आवाहन उद्धव कुथे यांनी केलंय. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी उद्धव दशरथ कुथे आज पेण प्रांत ऑफिसला या ठिकाणी पंचायत समिती शिहू गणातून फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आणि फॉर्म भरलेला आहे. पंचायत समिती उमेदवार म्हणून या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे. तसेच शिहू गणातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार या ठिकाणी प्रीतीताई कुथे यांचं फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरलेला आहे. आम्ही दोघांनी या ठिकाणी आमच्या अधिकृत शिवसेनेच्या वतीनं मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व आमच्या अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही फॉर्म भरून जनतेच्या समोर या ठिकाणी जाऊन शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा भगवा भावटा फडकवण्यासाठीच या ठिकाणी आम्ही उभे राहिलेलो आहोत. तरी मी तमाम जनतेला रायगड जिल्ह्यातील सांगू इच्छितो की रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने युती आहे आणि कशा पद्धतीने नाही हे सर्व जनता पाहतोय. पेणमध्ये सुद्धा या ठिकाणी, परंतु आता या ठिकाणी मी भाष्य करणार नाही. आम्ही शिवसेनेच्या वतीने लढणार आहोत आणि जनतेसाठी लढणार आहोत. जनतेने आम्हाला निवडून द्यावं, कारण जनतेसाठी काम करण्याची आमची धमक आहे, आमच्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून मी सर्व जनतेला विनंती करीन की आपण उमेदवार निवडताना हा बघून निवडा, काम करणारा आपला माणूस निवडा, आपल्या गावामध्ये आपल्याला साथ देणारा, गावामध्ये राहणारा माणूस निवडा. कोणतरी येतील, भाडोत्री येतील, त्यांना निवडून देऊ नका. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.